विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा थोडक्यामध्ये मित्रांनो 24 आहे, ज्यामध्ये आपण DMR पदभरती 2025च्या आपण परीक्षा दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहत आहोत, ज्यामध्ये आपण आतापर्यंत DMRचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील आपण ॲनालिसिस केलेले आहेत व त्यासोबत आपण विषयानिहाय संपूर्ण काही आपण प्रश्नांचा आपण अभ्यास करत आहोत, ज्यामध्ये तुमचे जे नॉन टेक्निकलचे 60 प्रश्न आहेत 120 गुणासाठी। तर त्या 120 गुणाची 100% आपण तयारी आपल्या रेग्युलरली व्हिडिओज मार्फत आपण कव्हर करत आहोत। जर तुम्ही आपले रेग्युलरली अपडेट तुम्हाला मिळत नसतील किंवा आपले व्हिडिओ पाहत नसाल तर लगेच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व त्यानंतर आपला टेलिग्राम ग्रुप देखील लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या। त्यामध्ये तुम्हाला सर्व काही अपडेट व त्यासोबतच या परीक्षा क्रॅक करण्यासाठी तुम्हाला जे लागणारं संपूर्ण काही स्टडी मटेरियल आहे ते कुठून व कसं मिळवता येईल याची आपण संपूर्ण काही माहिती आपण त्यावर अपडेट तुम्हाला देत असतो। तर मित्रांनो, तुम्ही कोणत्याही पदाकरता DMRचे अप्लाय केला असेल, ज्यामध्ये MSW असेल, फिजिओथेरपिस्ट असेल, फार्मासिस्ट असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, ड्रायव्हर, कोणताही पोस्ट असो, आपल्याकडे संपूर्णच पोस्टनुसार अभ्यासक्रम उपलब्ध आहे, जे की तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। मित्रांनो, जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर ते कुठून घेता येईल हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा मित्रांनो। चला मित्रांनो, सुरू करू आजच्या या भागामधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जो की प्रश्न 1, महाराष्ट्र इंटेलिजन्सी अकॅडमी, ज्याला आपण MIA म्हणतो, तर ते कोणत्या शहरात आहे असा थोडक्यात प्रश्न आहे। तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की पुणे या शहरामध्ये महाराष्ट्र इंटेलिजन्सी अकॅडमी आहे। ऑप्शन सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 2 आपला, जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की नागपूर या शहरामध्ये जे जैवतंत्रज्ञान विद्यापीठ आहे ते नागपूर या शहरामध्ये आहे किंवा या ठिकाणी आहे। ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। तर मित्रांनो, तुम्हाला प्रश्न थोडक्यामध्ये ह्या स्वरूपाचेच असतील, जसे की आपण प्रिव्हियस इयर 2023ची जी DMRची आपली एक्झाम झाली होती, ज्यामध्ये आपले बरेच विद्यार्थी क्रॅश कोर्स स्टडी मटेरियलच्या जोरावर जे आहे पद ग्रहण केलेलं आहे, ज्याचे आपण रिव्ह्यू वगैरे संपूर्ण तुम्हाला दिलेलं आहे, आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला अपलोड करून दिलेलं आहे। तर मित्रांनो, त्या बेसिक आणि त्याप्रमाणेच आपण ह्या 2025च्या पदभरतीसाठी देखील आपण संपूर्ण काही आपण हे कव्हर करत आहोत, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा तुम्ही सिरियसली घेऊन पाहत चला, कोणताही व्हिडिओ तुम्ही स्किप करत जाऊ नका, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला त्या व्हिडिओमधले प्रश्न असतील आणि तुम्ही व्हिडिओ ते मिस केलेला असू शकाल। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 3 असा आहे पुढील, खालीलपैकी कोणता उद्योगस्थळ हा वायशेत येथे आहे? तर याचं उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, जे की मोटार उद्योग हा जो आहे थोडक्यात या ठिकाणी आहे। ऑप्शन बी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा 4था प्रश्न, टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की ब्राह्मणी या नदीवर जे आहे टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जे की जमशेदपूर नदीवर आहे। त्यानंतरचा आपला प्रश्न 5वा, महाराष्ट्रातील नागपूरजवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की वाळूज या ठिकाणी जे की पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे। ऑप्शन डी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा आपला प्रश्न 6वा असा आहे, कोकण रेल्वे मार्गाची लांबी किती किलोमीटर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 972 एवढी जी आहे कोकण रेल्वे मार्गाची लांबी आहे। ऑप्शन सी या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर 7वा प्रश्न, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता नॅरोगेज लोहमार्ग चालू आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की चाळीसगाव हे जो आहे थोडक्यात नॅरोगेज लोहमार्ग चालू आहे। ऑप्शन सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 8वा आपला, खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी ट्रॉय ट्रेनने पोहोचू शकतात? जे की ट्रॉय ट्रेनने कोणत्या हवेच्या थंड ठिकाणी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की महाबळेश्वर या ठिकाणी जे आहे ट्रॉय ट्रेनने जे की पोहोचू शकतात। ऑप्शन सी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर 9वा प्रश्न, कोणत्या रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल या ठिकाणी बांधण्यात आला आहे? तर कोणत्या ठिकाणी बांधण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की पानवळ या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे। त्यानंतरचा आपला 10वा प्रश्न, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की जांभी या प्रकारच्या मृदेची जी उत्पादकता सर्वात कमी आहे। ऑप्शन ए या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही DMR पदभरती 2025च्या संपूर्ण A to Z तयारी करता आपले असलेले अतिसंभव प्रश्न सन्स व ईबुक किंवा टेक्निकल क्वेश्चन्स पॅक घेतला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करून मिळवून घ्या। त्यांची लिंक
डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही DMRचा TCS पॅटर्न आधारित A to Z अभ्यासक्रम मिळणार असेल, ज्यामध्ये मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान, इंग्लिश व्याकरण व त्यासोबतच तुमच्या हवे त्या पोस्टनुसार आपण टेक्निकल देखील तुम्हाला उपलब्ध करून देतो, ज्यामध्ये MSW, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, लायब्ररियन व फार्मा या सर्व पदांची तुम्हाला त्या ठिकाणी टेक्निकल देखील मिळणार आहे, ज्यामध्ये आपण DMRच्या पदभरती अभ्यासक्रमानुसार A to Z अभ्यासक्रम कव्हर करून दिलेला आहे व त्यासोबत TCSचे अतिसंभव प्रश्न संच व त्यासोबत 2023 चे जेवढे काही PYQ क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडं कोर्स घेण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी तुम्हाला 1500 2000 असे द्यावे लागतील किंवा तुम्हाला कोणत्याही बुकची देखील अजिबात गरज पडणारी नसेल। जर तुम्ही प्रथम प्रयत्नामध्ये DMRची एक्झाम क्रॅक करण्याची इच्छा ठेवत असाल तर तुम्ही नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा, कारण का यामध्ये जे परीक्षेत तुम्हाला विचारलं जाऊ शकतं असं आपण संपूर्ण काही इन्क्लूड करून दिलेलं आहे, ज्यामुळे तुमचा PYQ प्रश्नांचा देखील सराव होणार असेल। सर्व घटकांची आपण या ठिकाणी संपूर्ण काही माहिती दिलेली आहे व त्यासोबत मागील परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांचा देखील आपण समाविष्ट केलेला आहे। तर ज्यांना कोणाला ही एक्झाम क्रॅक करायची आहे प्रथम प्रयत्नामध्ये त्यांनी तर आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, ज्याची आपण सध्याची ऑफर प्राइस फक्त आपण 500 रुपये ठेवलेले आहे, जे की टेक्निकल सोबत तुम्हाला मिळणार असेल। जर तुम्हाला टेक्निकल अधिक हवा असेल, ज्यामध्ये लॅब असिस्टंट, लॅब टेक्निकल किंवा फार्माचे, त्यानुसार त्याची प्राइस तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाणारी असेल। तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेच मिळवून घ्या। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप स्लॅशची लिंक दिली आहे, सर्व काही तुम्हाला ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवर अवेलेबल करून दिलं जाणार असेल, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचणार असेल आणि तुमची तयारी देखील जोराने सुरू होणारी असेल। तर नक्की एक्झाम क्रॅक करण्याकरता आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा। तुम्ही अजूनही संपूर्ण काही DMR साठी असलेला आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या, त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या हवे त्या पोस्टनुसार संपूर्ण काही A to Z, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही कोचिंगची गरज पडणार नसेल किंवा कोणत्याही तुम्हाला अजिबात मार्केटमधल्या बुकची गरज पडणारी नसेल। जरी तुम्ही मिळवता त्यामध्ये तुम्हाला एवढेही विस्तृत पद्धतीने मिळणार नाही, जे की आपण तुम्हाला अवेलेबल करून देत आहोत। ज्यांना कोणाला ही परीक्षा प्रथम प्रयत्नामध्ये किंवा ज्यांचा शेवटचा अटेम्प्ट असेल त्यांनी मात्र आपलं स्टडी मटेरियल नक्की रेफर करा, लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सर्व काही तुम्हाला सॉफ्ट कॉपी म्हणजेच की PDF फॉर्मॅटमध्ये लवकरात लवकर तुमच्या व्हॉट्सअपवरच ते अवेलेबल करून दिलं जाणार असेल, त्यामुळे निश्चिंत न घाबरता तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट करून सर्व काही घेऊ शकता मित्रांनो। त्यानंतर आपला प्रश्न 11वा असा आहे पुढील, खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यात काळी मृदा म्हणजेच की रेगूर जमिनीची खोली सर्वात जास्त आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की तापी। त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा, वाळू मिश्रित लोण प्रकारची मृदा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की ज्वारी या पिकांसाठी उपयुक्त असते। त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा, खालीलपैकी कोणती संज्ञा बाळाच्या जमिनीची जी की संबंधित नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की भांगार ही संबंधित नाही। त्यानंतरचा आपला प्रश्न 14वा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की भंडारदरा हा जो आहे थोडक्यामध्ये जलविद्युत प्रकल्प आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जातो। त्यानंतर प्रश्न 15वा आपला, खालीलपैकी कोणते औष्णिक केंद्र बंद करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की चोला हे जे आहे औष्णिक विद्युत केंद्र बंद करण्यात आलेलं आहे। त्यानंतर आपला 16वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की सोलापूर या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल आहे। त्यानंतरचा आपला प्रश्न 17वा असा आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बंधारामधून जपानला खालील धातूपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की वरील सर्व, ज्यात लोह खनिज, लोह मॅग्नीज आणि लोह खनिज बॉक्साईट याची जे थोडक्यामध्ये होते। त्यानंतर आपला 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणते खनिज प्रामुख्याने आर्किन खडकात आढळते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, जे की सोने। त्यानंतरचा आपला 19वा प्रश्न, कोणता भाग आता येणाऱ्या जे की किरणांना नियंत्रित करतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की इरिस हा जो आहे भाग येणाऱ्या किरणांना जो की नियंत्रित करतो। त्यानंतरचा आपला 20वा प्रश्न, मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की 21,000 किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात। त्यानंतरचा आपला प्रश्न 21वा असा आहे, कोणत्या देशालगत भारताची सर्वात जास्त लांबीची सीमा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की नेपाळ। त्यानंतरचा 22वा प्रश्न, मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये आहे। त्यानंतर 23वा प्रश्न, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी, जे की यापैकी नाही, जे की सहारा वाळवंट, जे की थराचं वाळवंट म्हणून देखील आपण तो म्हणतो, जो की राजस्थान या राज्यामध्ये आहे।
त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 24वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्र राज्याची सीमेला लागून नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की डी, आंध्र प्रदेश या राज्याची सीमा जे की लागून नाही. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 25वा आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा मोठा जो की देश आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, जे की 4थ्या या क्रमांकाचा जो की जगातील सर्वात मोठा देश आहे. ऑप्शन नंबर सी हे याचं उत्तर होणार असेल. तर मित्रांनो, या प्रकारचे प्रश्न होते जे की आपण आजच्या भागामध्ये पाहिलेले आहेत, जे की टॉप 25 क्वेश्चन्स आहेत. जर मित्रांनो तुम्हाला जर TCS पॅटर्ननुसार संपूर्ण काही DMRचे A to Z सिरीजनुसार तुम्हाला क्वेश्चन पेपर हवे असतील किंवा तुम्हाला ईबुक हवा असेल किंवा तांत्रिकी प्रश्नसंच हवा असेल तुमच्या हवे त्या पोस्टनुसार, तर मित्रांनो तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक जे मित्रांनो दिलेली आहे, ज्याद्वारे तुमचा TCSचा संपूर्ण अभ्यासक्रम होईल, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही बुकची किंवा तुम्हाला कोणत्याही महागड्या कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे लगेचच्या लगेच मेसेज करा आणि संपूर्ण काही मिळवून घ्या. मित्रांनो, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.